फिर्यादीने तक्रार केलेली आहे की समता पतसंस्थेमध्ये तो कधीही गेलेला नसताना समता पतसंस्थेमध्ये त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावाने खातं उघडलं गेलेलं आहे. अशा स्वरूपाची त्याची फसवणूक झाली असं त्यांनी फिर्यादीत तक्रार केली. नाशिकच्या गुन्ह्यातून आरोपीचा ट्रान्सफर इथं घेण्यात आला. आरोपीच्या ट्रान्सफरमध्ये तपासी अधिकाऱ्यांनी 10 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती, ज्याच्यामध्ये जे काही बँकेतले खाते आहेत त्या सगळ्याचा तपास करणं आणि त्या अनुषंगानं आरोपीकडे चौकशी करणं या मागणीकरता ती 10 दिवसाची मागणी करण्यात आली होती. पण गुन्हा हा दाखल होऊन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या पूर्ण कालावधीत तपास यंत्रणेने कुठल्याही स्वरूपाचा तपास केलेला नाही. गुन्ह्याच्या कामी जो एक अन्य आरोपी नंबर 2 आहे त्याच्याही अटक किंवा त्याच्याही कुठलं चौकशी केल्याची कुठली केस डायरी किंवा तसे कागदपत्र दाखल केलेली नाही. आणि फसवणूक म्हणण्याकरता तर फिर्यादीला या प्रकारामुळे त्याचं कुठलंही आर्थिक नुकसान झालेलं नाही असं युक्तिवाद करून पोलीस कस्टडी देण्यात येऊ नये अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. सरकारी वकिलांचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला गुन्ह्याचं तपास कामी आणि गुन्ह्याच्या तपासाचं सहकार्य व्हावं याच्याकरता 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली. त्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हटलंय की बनावट जे खाते बनवले गेलेत त्याच्यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, बँकेत नेमके कोण लोक गेले होते काय, या सगळ्या अनुषंगानं त्यांना तपासाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आता ही 7 तारखेपर्यंतची दिलेल्या PCR मध्ये ते पुढचा तपास करू शकतील. पुढचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी ह्या आता 7 तारखेपर्यंतच्या दिवसाचं ते काय युटिलायझेशन करतात त्या स्वरूपाने पुढचं आता सगळं राहील. कारण आता हा तपासाचा इनिशियल टाइम आहे. पुढच्या रिमांड रिपोर्ट पर्यंत जे काही तपासात घडामोडी घडतील त्याच्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवल्या जातील. जसं मी आधीच म्हटलं, गुन्हा एप्रिल महिन्यात दाखल आहे, आज आपण ऑगस्ट महिन्यात आहे. 4 महिन्यामध्ये या आरोपीच्या बाबतीत त्यांनी मांडलं की अन्य गुन्ह्यात असल्यामुळे ट्रान्सफर करायला वेळ लागला. पण जो आरोपी नंबर 2 नमूद केलाय त्याला आजपर्यंत कुठल्याही तपास यंत्रणेने चौकशीला बोलवलेलं किंवा त्याच्याकडे काही चौकशी केली याच्याबाबत केस डायरी तपास यंत्रणेने काही दाखल केलेली नाही. अशोक खरात यांना ज्या प्रकरणामध्ये आणलं गेलं ते समता पतसंस्थेचं प्रकरण होतं. त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने मी बाजू मांडली आणि आरोपीचंही म्हणणं ऐकून घेण्यात आल्यानंतर 7 ऑगस्टपर्यंत त्यांना कस्टडी देण्यात आली. काय नेमकं युक्तिवाद झाला? तर युक्तिवाद समता पतसंस्थेतील आर्थिक प्रकरण आणि फिर्यादी व त्यांचे वापरलेले कागदपत्र या संदर्भातील ते प्रकरण होतं. त्याच्यामध्ये तपास चालू असल्या कारणाने त्यामधील डिटेल आता मला सांगता येणार नाही. ते सांगण्यात त्याला काही अर्थ नाहीये. ते बेसलेस कारण आहे. कारण की हा गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामुळे आता त्याला कस्टडी देण्यात आली. वारंवार 2 नंबर आरोपी जो आहे त्याला हजर केलं नाही, त्याच्याबद्दल कोर्टाने विचारणा केली. काय मुद्दा होता? तपासादरम्यान आता आरोपी क्रमांक 1 जो अशोक खरात आहे त्याच्यापासून या गुन्ह्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याची कस्टडी पहिले घेणं, त्याच्यातून पुढे असलेले इतर आरोपी हे निष्पन्न होणार आहे. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 2 व इतर आरोपी याच्यात लक्षात येऊ शकतात.